जर का नंबर्सचं राज्य असतं तर कुठला नंबर काय करत असता? नंबर 1 ऑफकोर्स तो राजा. सो त्याच्याकडं ऑथॉरिटी, त्याच्याकडं पॉवर, त्याच्याकडे सगळी ताकद, आणखीन त्याच्याकडे डॉमिनन्स. नंबर 2 तो क्रिएटिव्ह सोल की जो रिस्पॉन्सिबल आहे फॉर द ॲस्थेटिक्स, फॉर द फील गुड फॅक्टर, द इमोशन्स ऑफ दॅट राज्य. नंबर 3 द गुरु ऑफ द राज्य, जो तुम्हाला आध्यात्मिक किंवा सर्व प्रकारचे चांगले राज्याच्यासाठी उपयुक्त असे सल्ले देण्यासाठी कायम तयार आणि कायम त्याला मदत करायची तुमची. नंबर 4 दॅट शार्प माइंड, दॅट शार्प पर्सन, जो राज्यासाठी अत्यंत आवश्यक जे काही अतिशय गंभीर किंवा अतिशय वेगळ्या प्रकाराचे जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी, ॲट द सेम टाईम जर का बिघडला तर तो राज्य डिस्ट्रॉय करू शकतो. नंबर 5 अशी व्यक्ती की ज्याला खूप नवीन नवीन आयडियाज येतात, ज्यांना खूप काही करायचं आहे, वेगळ्या प्रकारे करायचं आहे, आपण हे करून बघू, आपण ते करून बघू, तसा नंबर 5 वाला एखादा राज्यातला व्यक्ती. नंबर 6 इट्स अबाउट वेल्थ, फायनान्सेस, खजिनदार, राज्याचा खजिनदार. नंबर 6. नंबर 7 दॅट स्पिरिच्युअल गुरु, जो आध्यात्मिक आणि ॲट द सेम टाईम व्हेरी मिस्टिरियस, आणखीन जो रोज लागतो असा नाही, मात्र राज्यासाठी अतिशय आवश्यक आहे, कारण की सगळे उपाय थकले की आपण त्यांच्याकडेच जातो. नंबर 8 राज्याची जनता, ज्याच्यामुळे राज्य चालतं, हार्डवर्किंग, राज्याच्या ग्रोथसाठी कायम कष्ट करणारी, आणखीन राज्यासाठीच झटणारी अशी जनता. नंबर 9 सेनापती, राजाचा लॉयल, कायमच खूप ॲडव्हेंचरस, भरपूर ताकद आहे त्याच्याकडं, आणखीन राज्याचं रक्षण करणं हे त्याचं काम, असा नंबर 9. नंबर्स खूप इंटरेस्टिंग असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेट्स ते आपल्यासमोर आणतात. आणि असे नंबर्स जेव्हा तुम्ही समजून घ्यायला शिकता, कुठलाच नंबर चांगला किंवा वाईट असं काही नसतं. प्रत्येकाचा युनिक क्वालिटीज आहेत, आणखीन आपला त्यांचा एक उपयोग आहे. पण जर का आपण ते समजू शकलो तर आपल्याला या नंबर्सचा जास्तीत जास्त फायदा करून ॲक्च्युली एक चांगलं रिलेशनशिप, आणखीन चांगल्या प्रकारची ग्रोथ मिळवता येऊ शकते.